दिल्लीहून वाहतूक केल्या जात असलेल्या कंटेनरसह सुगंधित तंबाखूसह तब्बल 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सिंदी रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत समृद्धी महामार्ग परिसरात केली। या प्रकरणी 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांचे पथक पोलीस स्टेशन सिंदी रेल्वे परिसरातील हद्दीत गस्त घालत होते। यावेळी गोपनीय माहितीच्या आधारे RJ 52 GA 5670 क्रमांकाच्या कंटेनरमधून प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची दिल्ली इथून सिंदी रेल्वे मार्गे मुंबई येथे समृद्धी महामार्गाने वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यावरून नाकाबंदी करून अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना पत्र देत पंचांसमक्ष समृद्धी महामार्गावर कंटेनर थांबविण्यात आलाय। लोकल क्राइम ब्रांच ऑफ वर्धा डिस्ट्रिक्ट यांनी एक मोठा कंटेनर जप्त केलेला आहे। घटना अशी आहे की आम्हाला गोपनीय माहिती मिळाली होती की एक मोठा ट्रक ज्याची पासिंग राजस्थानची आहे ते दिल्ली किंवा नदन उत्तर भारतचे एरियातून निघालेला आहे। त्याची शक्यता आहे की ते समृद्धी हायवे क्रॉस करू शकतो। तर आम्ही 2 ते 3 दिवसपासून समृद्धी हायवेवर राजस्थान पासिंगची जी गाडी आहे त्यांच्यावर लक्ष ठेवला होता आणि जर आमची डबल व्हेरिफिकेशन झाला माहितीच्या की हे ट्रक त्या दिवशी तिकडे होतो आणि आता हे क्रॉस करत आहे, तर आम्ही त्या ठिकाणी सिव्हिल ड्रेसमध्ये नाकाबंदी लावले आणि त्या ठिकाणी जर ट्रक आला आमच्याकडे तर त्याला एक ड्रायव्हरला विचारपूस केली तर त्यांनी काय तर उत्तर बरोबर दिले की आमच्याकडे पिंटी आहे आणि आमच्याकडे सगळे डॉक्युमेंट आहेत। तर ते कंटेनरची साईज आणि ते बिल्टीचे यामध्ये सामान नव्हत होतं ते दोघी मॅच न होते। तर आम्ही लगेच त्या ट्रक कंटेनरला जवळचे जे पोलीस स्टेशन होतं ज्या ठिकाणी कंपाऊंड वॉल आणि स्टोर रूम वगैरे आहे त्या ठिकाणी घेऊन गेलो आणि जे ट्रकचे किंवा ट्रान्सपोर्टचे लोक आणि तसेच एक्साइज डिपार्टमेंटचे लोक तसेच आम्ही फूड अँड ड्रग्सचे लोक त्यांना आपण इन्फॉर्मेशन दिली, कारण इंटरस्टेट वाहतूक होती तुझ्या ट्रकची। त्यांना इन्फॉर्म केले आणि त्यांच्या समोरच पंचायतच्या समोर हे ट्रक उघडले। तर त्या ट्रकमध्ये मागच्या द्वारच्या बाजूला वेगळा काय सामान होता, तर त्याच्या आतमध्ये जवळपास 7000 किलो प्रतिबंधित सुगंधित पान मसाला किंवा तंबाखू ज्याला म्हणतो ते आढळून आला। त्याची डिटेल्स अशी आहे की त्यामध्ये एक VC5 कंपनी आहे, त्याच्या तंबाखू आहे जवळ 850 किलो, तसेच सुपर क्रश गोल्ड कंपनीचे तंबाखू जवळपास 5100 किलो आणि सिग्नेचर कंपनीच्या पान मसाला जवळपास 1100 किलो, असं एकूण त्याची किंमत 70 लाख रुपये आहे। आणि जे कंटेनरच्या जर मार्केट व्हॅल्यू पकडला तर जवळपास 30 लाख रुपये। तर असा दोघी गृहीत धरून एकूण 1,06,500 असा मुद्देमाल सिंदी पोलीस स्टेशनला जप्त केलेला आहे आणि पुढची कारवाई चालू आहे। त्यामध्ये इन्फॉर्मेशन अशी आहे की ते ड्रायव्हर शहीद लियास आणि हाकम खान त्याच्या क्लिनरचे सपोर्टर ते दोघी हरियाणाचे आहेत आणि त्यांनी जो ट्रक होता ते एक नाम समोर आले दीपक ट्रान्सपोर्ट म्हणून, आम्ही त्याला पण आरोपी केलेले। तसेच एक नाम आहे विकास छाबड़ा आणि एक ट्रकची मालक रेकॉर्डवर दिली आशिना विकास छाबड़ा, दोघे रहिवासी दिल्ली। हे 5 नाम आमच्या समोर सध्या आहे। पुढची तपासासाठी आम्ही एक पथक निर्माण करून त्याला आंतरराज्य जर त्याला तपासासाठी जायचं तर परवानगी घ्यावी लागते, ते प्रक्रिया चालू केली।